शॅम्पू मध्ये फक्त एक गोष्ट मिक्स करा आणि हातापायांवरती अप्लाय करा। जितकंही टॅनिंग असेल, काळेपणा असेल, डेड स्किन सेल्स असतील, सगळं काही एका वापरामध्येच निघून जाईल आणि तुमच्या हातापायांवरती खूप छान असा निखार येईल। तुमची स्किन अगदी दुधासारखी उजळून निघेल आणि त्यानंतर तुम्हाला पार्लरमध्ये जाऊन महागडं असं मेडिक्युअर किंवा मग पेडिक्युअर करण्याची अजिबातच गरज लागणार नाही। फक्त ही एक गोष्ट करा आणि तुमची स्किन खूप जास्त ब्राईट आणि शायनी होण्यासाठी हेल्प होईल। ही होम रेमेडी कशी तयार करायची हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सगळं काही सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि सोबतच व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी उपयोगी वाटला तर एक लाईक नक्की करा। चला तर मग जास्त वेळ न घालवता आपल्या रेमेडीला सुरुवात करूया। त्या अगोदर तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या गावामधून किंवा मग कोणत्या शहरामधून पाहताय मला कमेंटमध्ये नक्की सांगा। रेमेडी बनवण्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला एक स्वच्छ असा बाउल घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्या याच बाउलमध्ये आपल्याला साधारणतः 1 चमचा एवढी साखर ऍड करायची आहे। 1 चमचा साखर आपली रेमेडी बनवण्यासाठी पुरेशी आहे आणि साखरेमध्ये असे काही गुणधर्म असतात ज्यामुळे आपल्या स्किनवरील डेड स्किन सेल्स निघून जातात, स्किन अगदी मॉइश्चराइज होते आणि सोबतच स्किन सॉफ्ट आणि ग्लोईंग दिसण्यासाठी देखील। आणि साखरेमध्ये ग्लायकोलिक ऍसिड असतं ज्यामुळे जर आपण ती स्क्रब सारखी वापरली तर स्किनवरील जे काही डेड स्किन सेल्स असतात ते निघून जातात आणि त्वचा अगदी चमकदार बनते। त्यानंतर आपण याच्यामध्ये शॅम्पूचा वापर करणार आहे। तुमच्याकडे जो कोणता शॅम्पू उपलब्ध असेल तो तुम्ही इथं वापरू शकता। मी दाखवलाय तो शॅम्पू वापरावा असं काही बंधनकारक नाहीये। तर बघा इथं मी एक शॅम्पूचा पाऊच घेतलेला आहे आणि तो आता मी साखरेमध्ये ऍड करणार आहे। साखरेमध्ये आपण जेव्हा शॅम्पू ऍड करतो आणि तो व्यवस्थित मिक्स करू लागतो तेव्हा साखरेचा आणि शॅम्पूचा रंग हळूहळू चेंज व्हायला सुरुवात होते आणि जेव्हा आपण हे मिक्स करू तेव्हा ते अगदी फ्लफी बनायला सुरुवात होते आणि आपल्याला तोपर्यंत आपला सगळा काही पॅक मिक्स करायचा आहे जोपर्यंत शॅम्पू आणि सोबतच साखर एकमेकांमध्ये व्यवस्थित असं मिक्स होत नाही। शॅम्पू आपले केस स्वच्छ करण्यासाठी ज्याप्रमाणे हेल्पफुल असतो त्याचप्रमाणे तो आपली स्किन देखील क्लीन करण्यासाठी हेल्प करत असतो। आपले हात आणि पायांची स्वच्छता मेडिक्युअर किंवा मग पेडिक्युअर करताना शॅम्पू हा खूप जास्त प्रमाणात उपयोगी ठरत असतो। पण जर तुम्ही हा पॅक चेहऱ्यावरती अप्लाय करत असाल तर शॅम्पू ऐवजी तुम्ही फेसवॉशचा वापर करा। शॅम्पू आणि साखर व्यवस्थित अशी मिक्स केल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाचा घटक ऍड करायचा आहे आणि ती म्हणजे पांढऱ्या कलरची कोलगेट। लक्षात ठेवा कोलगेट अगदी थोड्या प्रमाणावरती घ्यायची आहे, म्हणजे आपण एक वेळा ब्रश करण्यासाठी ज्या प्रमाणामध्ये कोलगेट वापरतो त्याच प्रमाणावरती कोलगेट आपल्याला या पॅक मध्ये वापरायची आहे आणि त्यानंतर आपल्याला दोन्ही घटक व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत। कोलगेट मध्ये व्हाईटनिंग असे गुणधर्म असतात आणि जर आपण ती स्किन वरती वापरलं तर आपली त्वचा उजळण्यासाठी हेल्प होते। दात स्वच्छ करण्यासोबतच कधी कधी आपल्या स्किनवरती देखील आपण कोलगेटचा वापर करू शकतो, पण चेहऱ्यावरती अजिबात करू नका। फक्त हातापायांवरतीच वापर करा आणि चेहऱ्यावरती फक्त तुम्हाला ज्या ठिकाणी पिंपल्स आले असतील त्या ठिकाणी तुम्ही कोलगेटचा वापर करू शकता, कारण कोलगेट पिंपल्स ड्राय करण्यासाठी हेल्प करते आणि सोबतच हळूहळू कमी करते, कारण याच्यामध्ये बेकिंग सोडा, मेंथॉल आणि हायड्रोजन पेरॉक्साइड असतं जे पिंपल्स निर्माण करणाऱ्या बॅक्टेरियांना कमी करतात। आणि त्यासोबतच जर तुमच्या स्किनवरती ब्लॅक हेड्स असतील, व्हाईट हेड्स असतील तर ते देखील कमी करण्यासाठी कोलगेट आपल्याला हेल्प करत असते। आता सगळं काही मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घ्या आणि त्यानंतर मिश्रण थोडंसं फ्लफी झालेलं इथं तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्यावेळेसच आपल्याला याच्यामध्ये थोडीशी कॉफी देखील ऍड करायची आहे। जर तुमच्याकडे कॉफीचा पाऊच असेल तर तो देखील तुम्ही ऍड करू शकता किंवा मग जर बॉटल असेल, डब्बी असेल तर त्यामधील साधारणतः 1 चमचा कॉफी पावडर तुम्ही याच्यामध्ये ऍड करू शकता। कॉफी पावडर आपल्या स्किनसाठी एक नैसर्गिक एक्सफोलिएटर म्हणून काम करते आणि याच्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात। कॉफी आपल्या स्किनवरील डेड स्किन सेल्स काढून टाकते आणि त्वचा अगदी मऊ आणि चमकदार बनवते। जर तुम्हाला इन्स्टंट असे रिझल्ट हवे असतील तर कॉफी आपल्याला खूप जास्त प्रमाणात हेल्प करते आणि कॉफी आपण बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या स्किनवरती वापरू शकतो। तुम्ही नारळाच्या तेलामध्ये, साखरेमध्ये किंवा मग बेसन आणि दह्यामध्ये मिक्स करून देखील कॉफीचा वापर करू शकता आणि जर तुम्ही चेहऱ्यासाठी वापरत असाल तर बेसन किंवा मग दह्यामध्ये कॉफी ऍड करून ती चेहऱ्यावरती अप्लाय करू शकता। यामुळे आपल्या स्किनवरील टॅनिंग आणि काळेपणा कमी होण्यासाठी हेल्प होत असते। जर तुमच्या चेहऱ्यावरती सन डॅमेज झालेला असेल किंवा सूर्यामुळे तुमचं स्किन लाल वगैरे झालेली असेल ना तर तुम्ही त्या ठिकाणी कॉफीचा वापर नक्कीच करू शकता। यामुळे सन टॅनिंग आणि काळेपणा अगदी लवकरात लवकर कमी होण्यासाठी हेल्प होते आणि त्वचा अगदी चमकदार, ग्लोईंग आणि सॉफ्ट होण्यासाठी देखील हेल्प होत असते। आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्या आणि मिक्स करून झाल्याच्या नंतर जो काही पुढचा घटक आपण ऍड करणार आहे तो ऑप्शनल आहे। जर तुमची स्किन सेन्सिटिव्ह वगैरे असेल तर तुम्ही इथं लिंबाचा वापर करू नका आणि ज्या लोकांची स्किन सेन्सिटिव्ह नाहीये, नॉर्मल आहे, त्यांनी साधारणतः अर्ध्या लिंबाचा रस या पॅक मध्ये ऍड करू शकता, कारण लिंबामध्ये व्हिटॅमिन सी आणि सायट्रिक ऍसिड असतं जे आपल्या स्किनवरती नैसर्गिक ब्लीच सारखं आणि सोबतच एक्सफोलिएटर सारखं काम करत असतं।
जर तुमच्या स्किनवरती ऍक्टिव्ह पिंपल्स असतील तर तुम्ही लिंबाचा रस वापरू नका, तर त्याऐवजी मध किंवा मग टोमॅटोचा रस वापरू शकता। आता सगळं काही मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घ्या आणि आपला इथं जो काही पॅक आहे तो रेडी झालाय। आता हा स्किनवरती कशा प्रकारे अप्लाय करायचा, किती वेळ ठेवायचा हे देखील पाहणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे। तुम्हाला हातावरती आणि पायावरती या पॅकचा जाडसर असा लेअर लावायचा आहे। 10 मिनिटं असाच ठेवायचा आणि 10 मिनिटांच्या नंतर तुम्ही अगदी स्क्रब करून काढून टाकायचा आहे। लक्षात ठेवा, स्क्रब करताना अगदी हलक्या हाताने करा आणि त्यानंतर थंड पाण्याने वॉश करा। बघा, 1 ते 2 वापरांमध्येच तुमची स्किन अगदी सॉफ्ट, ग्लोईंग आणि सोबतच चमकदार दिसण्यासाठी हेल्प होईल। त्यामुळे आपला हा पॅक तुम्ही नक्की ट्राय करा। तुम्हाला जे काही रिझल्ट येतील ते कमेंटमध्ये माझ्यासोबत शेअर करायला अजिबात विसरू नका आणि सोबतच आपली ही रेमेडी तुमच्या मित्रपरिवारासोबत देखील नक्की शेअर करा। आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, आपली ही रेमेडी वापरताना तुम्ही पॅच टेस्ट जरूर करा आणि जर यामधील कोणत्याही घटकाची तुम्हाला ॲलर्जी वगैरे असेल तर तो घटक तुम्ही इथं स्किप करू शकता किंवा मग आपल्या चॅनलवरील दुसरी एखादी रेमेडी नक्कीच ट्राय करू शकता। चला तर मग मी सांगितलेली रेमेडी आणि सांगितलेल्या पद्धतीनेच तुम्ही ट्राय करा। तुम्हाला अगदी 1 ते 2 आठवड्यांमध्ये खूप छान असे रिझल्ट भेटतील। या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया, भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। बाय बाय।